नमस्कार मित्रांनो, आज आहे 26 मे 2025 सोमवारचा दिवस आणि आज भाऊका अमावस्या आलेली आहे। ही अमावस्या सोमवारच्या दिवशी आल्यानं हिला सोमवती अमावस्या असंही म्हटलं जातं। मित्रांनो, वर्षभरात ज्या अमावस्या येतात त्यामध्ये सोमवती अमावस्येचं महत्त्व हे अनन्यसाधारण समजलं जातं। कारण या सोमवती अमावस्येच्या दिवशी अगदी साधे सोपे केलेले उपाय आणि टोटके हे लगेचच त्यांचं फळ देतात। म्हणजे तुम्ही एखादा उपाय करून पहा आणि त्याचं फळ तुम्हाला लगेचच मिळताना दिसून येईल। मित्रांनो, आजची रात्र ही अतिशय महत्त्वाची आहे। आजची सोमवती अमावस्येची रात्र आपण वाया जाऊ देऊ नका। जर आपल्या घरामध्ये दारिद्र्य आहे, गरिबी आहे, आपल्या घरात जर पैसा येत नसेल तर आजच्या रात्री आपण एक छोटासा उपाय, लवंगचा उपाय नक्की करून पहा। तुम्हाला माहिती आहे का, लवंगचं आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये आणि एकूणच जे टोटके आणि उपाय केले जातात त्याच्यामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे। अशी मान्यता आहे की लवंगचे केलेले उपाय व टोटके हे अतिशय शीघ्र फलदायी असतात, म्हणजेच त्यांचं फळ हे खूप लवकर मिळतं। आणि म्हणूनच आज सोमवती अमावस्येच्या रात्री तुम्ही हा लवंगाचा टोटका नक्की करून पहा। जर तुमच्या घरामध्ये गरिबी असेल आणि जर तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावरती धनलाभ म्हणजे पैसा प्राप्त करायचा असेल। बघा मित्रांनो, आज सोमवती अमावस्येचा प्रारंभ आज दुपारी 12:12 झालेला आहे। ही अमावस्या उद्या म्हणजे 27 तारखेला मंगळवारी सकाळी 8:32 संपते आहे। तेव्हा आपण हा उपाय आजच रात्री करावयाचा आहे। ठीक आहे, आता उपाय नक्की कसा करायचा आपण अगदी लक्षपूर्वक ऐकणार आहोत, पाहणार आहोत। बघा, हा उपाय करण्यासाठी आपल्याला आपल्या घरातला जो ईशान्य कोपरा आहे तो स्वच्छ करून घ्यायचा आहे। ईशान्य कोपरा म्हणजे काय तर पहा, ज्या दिशेला सूर्य उगवतो ती दिशा पूर्व दिशा आणि या पूर्व दिशेच्या डाव्या बाजूची जी दिशा आहे तिला उत्तर दिशा असं आपण म्हणतो। तर लक्षात घ्या, पूर्व दिशा आणि उत्तर दिशा यांच्या मधला जो कोपरा आहे त्या कोपऱ्याला ईशान्य कोपरा असं म्हटलं जातं। ही ईशान्य दिशा सर्व देवी देवतांची दिशा आहे। या दिशेला सर्व देवी देवतांचा वास समजला जातो। तर असा हा ईशान्य कोपरा आपल्या घरामध्ये कुठे आहे आपण बघून घ्या। तुम्ही कोणत्याही खोलीमध्ये, रूममध्ये हा उपाय करू शकता। जर तुमच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये देवघर असेल तर त्याही ठिकाणी हा उपाय करायला चालतो। तर बघा, या ईशान्य कोपऱ्याची आपण साफसफाई करायची आहे आणि त्यानंतर आपण हा उपाय करण्यासाठी एक तेलाचा दिवा प्रज्वलित करणार आहोत। लक्षात घ्या, पौर्णिमेच्या दिवशी आपण शक्यतो तुपाच्या दिव्याचे उपाय करत असतो, परंतु अमावस्येला मुद्दामहून तेलाचा दिवा त्या ठिकाणी वापरला जातो। तर तुमच्या घरामध्ये जे कोणतं तेल आहे, शक्यतो मोहरीचं तेल घेतलं तर अतिउत्तम राहील। मोहरीचं नसेल तर इतर कोणतंही तेल तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता। फक्त हे तेल खरकट म्हणजे खराब झालेलं, वापरलेलं नसावं याची आपण काळजी घ्या। तर आपण असा तेलाचा दिवा त्या ठिकाणी या ईशान्य कोपऱ्यामध्ये प्रज्वलित करायचा आहे। तर हा दिवा लावल्यानंतर आता पहा, दिव्याखाली आसन फार महत्त्वाचं असतं। तर मुठभर तांदूळ त्या दिव्याखाली नक्की ठेवा आणि त्या मुठभर तांदळाच्या ढेरीवर म्हणजे ढिगावर आपण हा दिवा ठेवायचा आहे, तेलाचा दिवा ठेवायचा आहे। आता हा दिवा पेटवण्यापूर्वी आपण 2 साबूत लवंगा घ्यायच्या आहेत। साबूत म्हणजे काय तर अशा लवंगा ज्या अखंड आहेत, ज्या तुटलेल्या फुटलेल्या नाहीत आणि ज्या लवंगांना समोर फूल आहे, बरोबर, ज्यांना समोर फूल आहे, ज्या लवंगा अखंड आहेत, अशा साबूत 2 लवंगा आपण घ्यायच्या आहेत आणि आपल्या उजव्या हाताच्या मुठीमध्ये या दोन्ही लवंगा ठेवून मुठ बंद करायची आणि माता लक्ष्मीचं आपण नामस्मरण करायचं आहे। तुम्हाला मी एक मंत्र सांगतोय, ओम श्रीम श्रियै नमः, ओम श्रीम श्रियै नमः। मंत्र अतिशय सोपा आहे। हा माता लक्ष्मीचा बीज मंत्र आहे। ओम श्रीम श्रियै नमः हा मंत्र आपण कमीत कमी 11 वेळा, जास्तीत जास्त किती वेळा म्हणा, परंतु कमीत कमी 11 वेळा आपण बोलायचं आहे। आणि त्यानंतर आपल्या मनामध्ये जी काही पैशासंबंधीची इच्छा आहे, लक्षात घ्या, फक्त पैशांची समस्या, तुम्ही तुमच्या इतर समस्या इथे सांगत बसू नका। जसं की आरोग्याची समस्या असेल किंवा तुम्हाला कोणी फसवलं असेल, घरामध्ये भांडणं होतात, या समस्या नाही, फक्त पैशांची समस्या आपण त्या ठिकाणी बोलून दाखवायची की माझ्या घरातली अमुक अमुक समस्या निघून जाऊ दे, घरातून गरिबी दारिद्र्य निघून जाऊ दे आणि माझ्या घरामध्ये धन, वैभव, ऐश्वर्य, पैसा, संपत्ती या गोष्टी येऊ देत, या गोष्टींचा त्या ठिकाणी वास होऊ देत। माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होण्यासाठी अशा प्रकारे आपण ही प्रार्थना करायची आहे। आणि त्यानंतर आपली मूठ उघडून या दोन्ही लवंगा आपण त्या समोरच्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आणि त्यानंतर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे। मित्रांनो, दिवा लावल्यानंतर जर तुमच्या घरात असेल तर थोड्याशा केशराच्या काड्या, अगदी 1-2 केशर आपण त्याच्यामध्ये नक्की घाला। कारण केशर असेल
किंवा ज्या आपण वेलदोडे म्हणतो, इलायची म्हणतो, या वस्तू माता लक्ष्मीच्या कारक आहेत. म्हणजे या वस्तूंमध्ये माता लक्ष्मीचा वास मानला जातो. तर 1-2 केशराच्या काड्या पण त्यात टाकायच्या आहेत. तर असा हा दिवा आपण आपल्या घरामध्ये जास्तीत जास्त वेळ, रात्रीच्या वेळी जास्तीत जास्त वेळ कसा पेटता राहील याची काळजी घ्या. तो दिवा तेवत राहू द्या आणि आपल्या घरामध्ये मोबाईलवरती माता लक्ष्मीचं कोणतंही स्तोत्र, कोणताही मंत्र त्या ठिकाणी आपण लावून ठेवा. मित्रांनो, हा उपाय इतका शुभ फलदायक आहे की काही दिवसातच ज्या घरामध्ये हा उपाय केला जातो त्या वास्तूमधून दारिद्र्य म्हणजेच अलक्ष्मी निघून जाते आणि लक्ष्मीचा प्रवास, लक्ष्मी आईचा प्रवास त्या घरामध्ये सुकर होतो. घरामध्ये धनधान्य, समृद्धी, वैभव, ऐश्वर्य, पैसा, सोनं नाणं, प्रॉपर्टी या सर्व लक्ष्मीकारक गोष्टी निर्माण होऊ लागतात. लक्षात घ्या, हा उपाय आजच्या अमावस्येच्या रात्री आपण करत आहोत. या उपायाबद्दल कुठेही वाच्यता करू नका. अतिशय साधा सोपा उपाय नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक नक्की करा, व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.